मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीत सातत्याने घट। सध्या जवळजवळ 100 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा। रविवारपर्यंत पाणीसाठा 36.23%वर। गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईकरांकडून दमदार सोने खरेदी। सोनं 92,000वर, मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 778 कोटी रुपयांची सोने खरेदी। मुंबईकरांनी खरेदी केलं 840 किलो सोनं। मुंबईच्या जे रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। जे रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अमेरिकेत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ऑब्स्ट्रॅक्ट पुरस्काराने सन्मानित। यांत्रिक झाडूने कोस्टल रोड होणार चकाचक। मुंबई पालिकेने पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेनंतर आता कोस्टल रोड मार्गिकांच्या स्वच्छतेचा घेतला निर्णय। 3 मोठ्या आणि 2 छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूंचा वापर केला जाणार। गिरगाव पटेल पूल पुनर्बांधणीची प्रतीक्षात रहिवाशांना होणारा त्रास कायम। 1.5 वर्ष उलटूनही पुलाचं काम सुरू नाही। रस्ता ओलांडताना रहिवाशांना अडचणी। मध्य रेल्वेच्या 132 उन्हाळी स्पेशल प्रवाशांसाठी समर स्पेशल ट्रेनची संख्या 986 वर। उन्हाळी हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचं विशेष नियोजन। पुणे विमानतळाचा यंदाचा उन्हाळी हंगाम जाहीर। नवीन शहरांसाठी विमानसेवा जाहीर झालेली नाही। तसंच विमानांच्या वाहतुकीतही वाढ नाही। विमानतळाचं नवं टर्मिनल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हा पहिला उन्हाळी हंगाम। रेडी रेकनरचे नवे दर उद्या जाहीर होणार। 2 वर्ष रेडी रेकनरमध्ये वाढ नाही। दरात किती टक्के वाढ होणार याकडे लक्ष। सरासरी 7 ते 10% वाढीची चर्चा। सुविधा न देणं पेट्रोल पंप चालकाला महागात पडलं। पुणेकरांची थेट पेट्रोल पंप कंपनीकडे तक्रार, तर कंपनीने पडताळणी करून पेट्रोल पंप मालकाला 60,000 रुपयांचा दंड ठोठावला।